ओ जी, मुझसे ना कुछ छुपाना मत, क्योंकि छुपाओगे ना तो पकड़े ही जाओगे। जैसे कानून के हाथ लंबे होते हैं ना, वैसे मेरे नाखून लंबे हैं। नोच दबोच के सच निकालूंगी शेरनी की तरह। हाँ। चुप कर। ओए गुल्लू, तू मेरी शेरनी नहीं है, फिरनी है, फिरनी। स्वीटी स्वीटी, मिट्टी मिट्टी, ये ना मिट्टी। छड्डा जी, बताओ तुसी ले क्यों? ओए, मैंने तो हिंदी और पंजाबी बता दिया, और मराठी में बता दूं क्या? जिस किसी भाषा में बोलना है ना बोलिए, लेकिन गीता पर हाथ रखकर सच बोलो जी। जो भी कहूंगा सच कहूंगा, सच के सिवा कुछ नाही कहूंगा। घरी सई आणि दादाचं भांडण झालं म्हणून ते सोडवण्यासाठी सत्यनारायणाची पूजा घातली। ते सगळं अचानक झालं म्हणून उशीर झाला, नाहीतर लवकर आलो असतो गुल्लू। सबूत क्या है जी? मैं वकील हूँ, मेरे पास सबूत है। ये लो सबूत, ये लो जी लो, ये लो। मेनू भी चाहिए। काठावर पास झालेल्या मुलाचा तोंड गोड करायचं असतं। तूने तो ब्रह्मे खानदान की लाज वाट लाजान दी, लाज वाटन। मेरा ना हिंदी, पंजाबी और मराठी की भाषा की वाट लगान दी। ये ओए, ओए पुत्र, हा तुझा आईचा डबा आहे, तुझा नाही आहे। तो माझं करून आपलं म्हणावं। हा मोठा। ओए पुत्र, तू तुझा डबा खाल्ला और कितना खाएगा? पापा जी कंट्रोल नाही होणार। अरे कंट्रोल होणार तरी कसा? काय भारी शिरा केलाय, नुसतं वासाने झिंझिण्या सुटल्या डोक्यात। जिंकण्या केल्या? अरे अरे नको खाऊ तो शिरा। ए गप्पे, आण इकडे। मी खाणार, मला आवडलाय। तरी पण नको खाऊ शिरा। काही जास्त शिरा खाल्ला की मेंदूच्या शिरा ताणल्या जातात, मग मोठा मेंदू छोट्या मेंदूवर आदळतो आणि माणूस आदळतो। ए गप्पसा, काय बी तुमचं? अहो हे मी माझं नाही सांगत, आफ्रिकेतल्या एका डॉक्टरनं सांगितलंय ते मी तुम्हाला सांगतो। आफ्रिकेतली लोक शिरा खातात? शिरा नाही, उपमा, पोहे, मिसळ सगळं खातात। आता शिंदेने सांगितलं म्हणजे सगळं खरं असणार ना? तू माझी टिंगल करतोयस की कौतुक? कौतिक कौतिक। ए शिंदे, तुझा हे भगवान, काय झालं? शिवी दिली का? आदित्य भाऊ, नाही म्हणजे तुम्ही नेहमीच गोळ गोळ बोलता, आज गोळ खाऊ घालून आम्हाला लालूच तर दाखवत नाही। काय बी झालं तरी आम्ही आमच्या मागण्या काय मागे घेणार नाही आहोत। कामगार युनियन जिंदाबाद, कामगार युनियन जिंदाबाद। भगवान दादा, अहो घरी सत्यनारायणाची पूजा होती, नुकतंच लग्न झालंय ना माझं, त्याचा प्रसाद आहे। तुम्हाला फितवण्यासाठी आणलेली मिठाई नाहीये, खा बिंदास खा। वहिनी का? हो। अहो मग त्यांना तिकडं कशा पण उभं केलं? बसायला सांगा की। टेबल घेऊन जा, टेबल घेऊन जा। असू दे आपण अहो नेतो ना टेबल। अहो आपण आधी कामाकडे वळूयात का? बर, तसे कामगारांचे खूप प्रश्न आहेत, पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे कामगारांच्या पगाराचा। हो, गेले 20 वर्ष झाले फक्त 3दा कंपनीने पगारवाढीचा विषय काढलाय, फक्त विषयच काढलाय। झालेली पगारवाढ अजूनही काही हातात पडलेली नाही। यामुळेच मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, औषध पाण्याचा प्रश्न, मेडिकलचा प्रश्न आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कामगारांच्या राहत्या घराचा प्रश्न।
देसाई साहेबांनी जी जागा, जी घरं कामगारांच्या सोयींसाठी आमच्या नावी केली होती, तिथून आम्हाला हाकललं जात आहे. कारण एका बिल्डरला आमची घरं पाडून इथे टावर बांधायची आहेत. नाही, टॉवर बांधायला आमची हरकत नाही हो. फक्त त्या टॉवर मध्ये आम्हाला एखादा फ्लॅट मिळाला पाहिजे. अहो शिंदे, काय बोलताय तुम्ही? नाही, आणि जास्त मोठा नको. फक्त 3 बेडरूम, 1 हॉल, किचन, बाकी टॉयलेट बाहेर असलं तरी चालेल. लिवा लिवा, मोठ्या आणि ठळक अक्षरात लिवा. तुम्ही सांगा. हे गपसा. आम्हाला 2 पैसे सुद्धा जास्त नको. आमच्या हक्काचं जेवढं आहे तेवढं आम्हाला मिळायला पाहिजे. मिळणार, सगळं मिळणार. आपण मिळवू ना. मी सगळं नीट नोट डाऊन करून ठेवलंय. आता तुमच्या सगळ्या समस्या, सगळे प्रश्न मी वरती मॅनेजमेंट पर्यंत पोहोचवतो. आमचे जुने मालक देसाई साहेब होते ना, तोपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. पण देसाई साहेब गेले आणि सगळं बिनसलं. कोणीतरी ट्रस्टी आले त्यामुळे फॅक्टरी चालू आहे खरी, पण आमचे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवणारा कोणी नाहीये. कारण हे ट्रस्टी कोण आहेत, कुठे राहतात, कुठे बसतात, काहीच माहित. पण माऊली, तुम्ही कबूल केल्याप्रमाणे इथं आलात, आम्हाला भेटलात, खूप बरं वाटलं. आमचा धीर वाढला. एक गोष्ट मनापासून सांगू तुम्हाला, तुम्ही जर अरे तुरे करणार असाल तरच सांगा. बरं बाबा, एक गोष्ट सांगू तुला. सांगा ना. तुला ऐकून असं वाटेल की मी तुझी मस्करी करतोय किंवा काहीतरी वाढवून सांगतोय, पण तसं नाहीये. मी मनापासून सांगतोय. तुझा चेहरा मोरा आहे ना, बिलकुल आमच्या देसाई साहेबांसारखा आहे. तुला पाहून देसाई साहेबांची आठवण येते आणि असं वाटून जातं की तूच आमचं भलं करशील. अवली अहो, मी काय कोणाचं भलं करणार? मी तुमच्याच सारखा फॅक्टरीतला एक गरीब नोकरदार माणूस आहे. हा, पण तुमचे सगळे प्रश्न मी वरती मॅनेजमेंट पर्यंत नक्की पोहोचवेन. चला निघूया. असं कसं? तुम्ही वहिनींसोबत पहिल्यांदाच आलाय, असं कसं सोडणार? माऊली सांगा. हो, हो हो, बोलवा ना. सई, ही सई माझी बायको, हे माऊली, हे भगवान दादा आणि ही आपल्या फॅक्टरीची माणसं. थांबा जरा, मी माझ्या घरच्या गोठ्यातले प्राणी दाखवतो. हे? ए मसाल, भगवान. काय झालं? खरं नावाने हाका मारू का? हो हो. बर बर. ए विद्या, विद्या, बाजू 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 बाजू. ही आमची मसाळ. ए माझी मिसेस विद्या झगडे, आणि ही माझी बछडी ताई. हॅलो, हाय, हाऊ डू यू डू? हाय. आमची ताई इंग्लिश मध्ये बोलती. काय बोलती काही कळत नाही, पण थोडा थोडा बोलती. ए तुला कुठं काय करते? नुसतं नावाची विद्या आहेस, पण हा एकदम अंगुठाचा. आणि तू कुठे खरा भगवान आहेस रे? सैतान आहेस सैतान. वाचा वाचा आग ओकीत असतो नुसता. मला सांगते वहिनी, ह्याचं ना ए गप्पे. ए गप्पा ढोकाल नाही आलात त्या इथं. त्यांना काम आहेत, तू तुझं काम कर. हेच करती. पण तुम्ही बस या बस. पदर घ्या ना. पदर? हा, असं फिरवून घे.
तशी पद्धत असते. आई पण तू या ताईला नारळ का दिलास? अगं ओटीमध्ये नारळ भरायची रीत असती. मग तू माझी पण ओटी भर ना, मला पण नारळ हवाय. तुला नारळ आवडतो? हो, मला नारळाच्या वड्या आवडतात. माझी आई खूप छान बनवते. मग एक काम कर, हा नारळ ना तूच ठेवून घे आणि तुझ्या आईला सांग आपल्या दोघींसाठी मस्त नारळाच्या वड्या बनव म्हणा. पण वड्या खायला तुला आमच्या घरी यावं लागेल. हे ताई, अगं काही काय बोलतेस? ताई कशा आपल्या वस्तीत येतील? का नाही येणार? तुम्ही वड्या बनवा तर खरं, मी धावत धावत येईल. नक्की? मुक्की. भगवान दादा, आता तुम्ही माझ्या बायकोची ओटी भरलीत ना, मला लाच द्यायचा प्रयत्न नाहीये ना? तुमचे सगळे मुद्दे मी मॅनेजमेंट पर्यंत पोहोचवणार आहे, पण तुमच्या बाजूनी लढणार बिडणार नाहीये ना, आता सांगून ठेवतोय. आदित्य भाऊ, तुम्ही तुमच्या घरच्या पूजेचा शिरा आम्हाला खाऊ घातला म्हणून आम्ही वहिनी साहेबांची ओटी भरली. आता माणुसकीचा हिशोब फिटतोस. आता फक्त आमच्या मागण्यांचा हिशोब शिल्लक आहे आणि तो तुम्हाला फिटतोस करायचा आहे. बऱ्या बोलांनी केलं तर ठीकच आहे, नाहीतर या झगड्याचा झगडा 24 तास सुरूच राहणार. चला, अजून झगडण्यासाठीच का होईना, पुन्हा पुन्हा भेटायला आवडेलच मला तुम्हाला. येतो. आमच्या बायका पोरांच्या भविष्याचा प्रश्न सोडवा, मग भेटीगाठीच काय, कदाचित मैत्री सुद्धा होईल आपली. मजदूर युनियन, मजदूर युनियन, मजदूर युनियन, मजदूर युनियन. कठिन है, कठिन है, कुछ फ्यूचर नहीं इस लड़की का. ओ जी, शुभ शुभ बोलो जी. अबे ये शुभ करेगा तो बोलूंगा ना. क्यों रे, तू तेरे क्लास के बच्चों के टिफिन खा जाता है, खाता कि नहीं? टिफिन नहीं, टिफिन का खाना खाता हूँ. ओए खोती है, खाता क्यों है लेकिन? ओ जी, ये टिफिन खाता है क्योंकि बच्चे टिफिन नहीं खाते, घर जाके उन्हें डांट खानी पड़ती है ना. बिल्लू को उनकी फिक्र है, इसलिए उनका टिफिन खाता है ना बिल्लू? है? अरे हाँ के बच्चे, तेरी टीचर सवाल पूछती है तो जवाब तो देता नहीं, ऊपर से उल्टे सवाल पूछता है. ओ जी, सवाल नहीं पूछेगा तो सीखेगा और समझेगा कैसे? हैं? दुनिया गोल क्यों है, इंसानों को हाथ पैर क्यों नहीं होते, ऐसे सवाल पूछता है. ये कोई सवाल है? ये सवाल नहीं है. नहीं है. तो फिर क्या? ये सवाल है. तो फिर ना क्यों बोला? क्योंकि ये बड़े बदतमीज, बकवास और घटिया सवाल है. तो अच्छे सवाल क्या है? अरे चुप कर, तेरे सवालों के चक्कर में एक टीचर ने नौकरी छोड़ दी. हाय हाय, सच्ची? गलत किया जी उस टीचर ने. अरे तो हर बात में इसकी साइड मत ले. ये क्लास में सोता है, इसमें टीचर की क्या गलती है? इसमें ना उसकी नहीं, आपकी गलती है. मेरी? हाँ जी, गलती आपकी है. कैसे? बच्चा रात भर आपकी राह देखता है, पापा जी अब आएंगे अब आएंगे, है? रात भर नहीं सो पाता तो स्कूल में जाके सोएगा ना. या ऊपर मी काहीच बोलू शकत नाही. बोलना पड़ेगा आपको, और आपको आपके भाइयों के सामने हमारे लिए बोलना पड़ेगा, और हम दोनों को उस घर में ले जाना पड़ेगा. हाँ देखा जी, इस बार मैं ना बेकार की जिद नहीं कर रही हूँ. मुझे ना बड़े अस्पताल में जॉब लगी है. अच्छा, बड़ा अस्पताल है जी, है तो शिफ्ट ड्यूटी है. आप तो 4-4 दिन तक घर नहीं आते. किसी दिन मैं भी घर ना पहुंच पाई तो बिल्लू कहाँ जाएगा? हाँ बोलो. अगर हम उस घर में रहने लग गए ना तो बिल्लू की तो टेंशन ही खत्म हो जाएगी. है? लेकिन मेरी टेंशन बढ़ जाएगी ना. जी, आपके ऊपर ना 2 घर चलाने का टेंशन ना हो ना, इसलिए मैं जॉब कर रही हूँ. मैं आपके बारे में सोच रही हूँ, लेकिन आप मेरे बारे में नहीं सोच रहे. हाँ, ऐसे चलता रहा ना तो मैं बिल्लू को लेकर ना लुधियाना चली जाऊंगी, किसी गुरुद्वारे में रह लूंगी, लेकिन मुंबई वापस नहीं आऊंगी. हाँ
ए गुलगुल ऐसे मत करना, ऐसे मत करना. हम लोग ना कुछ बीच वाला रास्ता निकालते हैं. आपण असं करूया, त्या बिल्लूच्या शाळेच्या बॅचच्या मागे ना आपण वसंत स्मृतीचा ऍड्रेस लिहूया. आगे चल के कुछ भी प्रॉब्लम हुआ तो सीधा घर पहुंच जाएगा ना वो. तिकडे मी सांभाळून घेईन. जी ठीक है, लेकिन अभी के अभी ये काम करो बस. हाँ अभी यहाँ खड़े रह के कैसे लिख पाऊंगा मैं? कहीं पर बैठते और लिखता. होटल में बैठते हैं। हाँ हाँ होटल में. मैनू भूख लगी है। बिल्लू इधर आ. हाँ. नहीं उधर ही खड़े रह. हाँ. देख तू और मैं कितना भी काम कर ले, पगार यही खाने वाला है. पकड़ नहीं, मुझको चाइनीज खाना है। हाँ जी चाइनीज खाएंगे. चलिए ना. पापा जी। चलो जी चलो. तेरी माँ रहेगी. आ जा. नहीं नहीं नहीं. ए आधी चल आपण त्या हॉटेलमध्ये जाऊया. सई अगं आता रिक्षा पकडून घरीच जाऊ ना, तिथं काहीतरी जेवायचं असेलच. अरे ते असेलच पण जाऊया ना हॉटेलमध्ये. हे बघ आता मी अभ्यास करायला तयार झाली आहे की नाही, मग तू पण मला हॉटेलमध्ये घेऊन जायला तयार हो ना प्लीज प्लीज प्लीज. चल मग खूप भूक लागली आहे, चालवत पण नाहीये मला, खूप कंटाळा ठीक आलाय. आहे ठीक प्लीज आहे ठीक आहे ठीक आहे. कुठं तिथे? हा चल. ए आदित्य ते बघ ते टेबल फ्री आहे, तिकडे बसूया. चल. आदित्य हो बस मी ना आता ही पुस्तकं इथेच ठेवून जाणार आहे. हात दुखायला लागला यार पुस्तकं घेऊन. हो मॅडम, एक असा काळ होता जेव्हा तुम्ही या वजनाचं शॉपिंग एका दिवसात करायचं, तेही न थांबता. हो पण ते सगळे कपडे मी एकत्र घालायचे नाही ना, हा सगळा अभ्यास एकत्र डोक्यात घालायचा आहे मला. ही पुस्तकच इतकी जड आहे तर अभ्यास किती जड असेल. ठीक आहे ना, मी आहे ना, मी करेन ना तुला मदत. हो तू आहेस ना. तू कधी असतोस रे माझ्या बरोबर? लग्नाच्या पहिल्या दिवशी सुद्धा तू ऑफिसला गेला होतास. मी नको म्हणत असताना सुद्धा. मी सरप्राईज देणार होते त्या दिवशी तू लेट आलास घरी आणि सगळा दिवसच संपून गेला. इथे साधा रोमांस करायला वेळ नाहीये आणि हा मला अभ्यास शिकवायला वेळ काढणार आहे मुली. वा सही आपण काहीतरी. बरं अभ्यास माझा, एक्साइटमेंट याची तुला जास्त आहे. त्या पुस्तकांच्या दुकानामध्ये या पुस्तकांकडे असं बघत होतास जसं काही लहान मुलाला आईस्क्रीम किंवा चॉकलेट दाखवावं. एवढं काय आहे त्याच्यामध्ये? पांढऱ्या पेपरवर काळी अक्षरं तर आहेत. यामुळे तुझं लाईफ ब्लॅक अँड व्हाईट होतं. मी आल्यामुळे तुझं लाईफ कलरफुल झालं मस्त. आणि आता माझं कलरफुल लाईफ तू ब्लॅक अँड व्हाईट कडे घेऊन चाललाय. एक मिनिट, ही सगळी चिडचिड खरंच माझ्यामुळे होतीये, अभ्यासामुळे होतीये का भुकेमुळे? भुकेमुळे होतीये ना. तू कर ना लवकर ऑर्डर. टाइमपास काय करत बसले? तू कर ना. बेलू पत्थर बताओ क्या खाओगे? चाइनीज? हाँ ओ, अरे यहाँ पे तंदूरी भी मिलता है. आओ अरे पिज्जा भी है. चलेगा, अरे यहाँ पास्ता भी है. दौड़ेगा। अच्छा खाने से पहले सूप पियोगे ना? हाँ भाई हाँ। और खाने के बाद मिल्क शेक. वाह भाई वाह। मैंने लगता है और अब मुझे खा. इसका बस चले ना तो पूरा होटल खा जाएगा. मेनू दे, मेनू कार्ड दे. भैया भैया
अहो दादा इथे 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 तर अहो अरे संभल के भैया संभाल के